भगवान उवाच अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि। या श्लोकाचा अर्थ काय होतो? तर या श्लोकाचा अर्थ आहे, या आत्मज्ञान रूप धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष मला प्राप्त न होऊन मृत्युयुक्त संसार मार्गामध्ये निवृत्त होतात आणि संसार मार्गामध्ये पुनरपि ते प्रवेश करतात. या श्लोकावर माऊलींनी काय विश्लेषण केलेलं आहे ते आज आपण पाहणार आहोत. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदरा आड, परी ते आवेरुनी गोचिड, अशुद्ध काय न सेविती. दूध कसं आहे? पवित्र आहे आणि दूध गोड पण आहे, माऊली म्हणतात. आणि हे पवित्र गोड असणारं दूध काय आहे? मनुष्य घेतो आणि त्या दुधामुळं त्याचं पोषण होतं, शरीराचं माणसाच्या पोषण होतं. गाईचं वासरू आहे, ते गाईचं वासरू ते गाईचं दूध पिऊन त्याचं पोषण होतं, ताकदवार होतं. ते मनुष्याला सुद्धा शक्ती जी आहे ती दुधापासून पोषण मिळते. दूध इतकं पवित्र आहे, इतकं गोड आहे, परंतु माऊली म्हणतात इतकं ते दूध गोड असूनही ते गोचिडाला आवडत नाही. गोचिड आहे ना, गाईच्या अंगावर होतात ते, मग ते गोचिड दूध पितात का? काय पितात ते? त्या गाईचं रक्त पितात डायरेक्ट. तद्वत चांगले विचार सोडून देऊन वाईट विचाराकडे जाणारी जी मंडळी आहे, त्यांना चांगले विचार आवडत नाही, त्यांना वाईट विचार आवडतात. जसं गोचिडाला रक्त आवडतं, ते दूध सोडून देतं. माऊली म्हणतात तसं समाजामध्ये वाईटाकडे जाणारे जे आहेत याची संख्या जास्त आहे. म्हणून महाराज म्हणतात की येतो हिताचा कळवळा, हिताचा कळवळा. यांच्याकडे पाहिलं की मला कळवळा येतो. महाराज म्हणतात का कळवळा येतो? कारण की यांच्या ठिकाणी अज्ञान आहे, ज्ञान नाही. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या कशामुळे घडतात? अज्ञानामुळं घडतात. म्हणून पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेचे पदराड, परी ते अवेरुणी गोचिड, अशुद्ध काय सेविती. म्हणून महाराज म्हणतात की ते अशुद्ध सेवतात, सेवन करतात. का कमलकंद आणि दुर्धरी, नांदणूक एकची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी येरा चिकलची उरे. कमलकंद आणि दुर्धरी. आता दुर्धरी याचा अर्थ आहे बेडू, आणि कमलकंदा म्हणजे कमळाचा कंद. बरं का? कमळ कुठं उगवतं? चिखलामध्ये उगवतं. आणि बेडूक कुठं असं चिखलातच राहतो.
पाण्यात चिखलच असो तिथे. परंतु काय होतं, माऊली म्हणतात, नांदणूक एकची घरी परी परागू सेविजे भ्रमरी येरा चिखलुची उरे. कमळ ही चिखलातच उगवतं आणि बेडूकही चिखलातच असतो. पण तो बेडूक त्या दोघं एका ठिकाणी राहत असताना देखील त्या बेडकाला कमळाचा कंद मिळतो का, कमळाचं परागकण मिळतात का. परी परागू सेविजे भ्रमरी येरा चिखलुची उरे. पण भ्रमर जो आहे ना, भ्रमर कुठं लांब राहतो कुठंतरी, आणि तो भ्रमर लांबून येतो आणि त्या कमळकंदातील परागकण शोषून घेतो आणि निघून जातो. एका ठिकाणी असून सुद्धा हा, म्हणजे त्याला घेता येत नाही, ते त्याला चिखलच राहतो, खाली चिखलच उरतो. ना तरी निदैवाच्या परिवारी लेहा रुतलिया हाती सहस्रवरी. तरी तेत बैसोनी उपवासु करी का दरिद्रे जे. ना तरी निदैवाच्या परिवारी, निदैव दुर्दैवी मनुष्य, दुर्दैव्याच्या घरी नाही का, मोहरा वगैरे द्रव्यांनी भरलेला हजारो कड्या पुरलेल्या आहेत खाली. खाली भरपूर आहेत धनी, पण त्याच्या नशिबातच नाही ना, आहे की नाही. निर्दैवी असं त्याला म्हटलंय, त्याच्या दैवामध्ये नाहीये. आणि त्याच्यामुळं ते धन जरी पुरलेलं असलं तरी ते त्याला मिळतं का, तर ते त्याला मिळत नाही, त्याच्या नशिबात नाही. म्हणून त्याप्रमाणे दुर्दैवाच्या घरी मोहरा वगैरे द्रव्यांनी भरलेल्या हजारो कड्या पुरलेल्या असूनही तो तेथे बसून उपवास काढून दरिद्र अवस्था भोगतो. म्हणून त्याला ते काही मिळत नाही.